नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? आशा करते की मजेत असणार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी खूप दिवसापासून मनात एक स्वप्न मी बघितलं होतं आणि ते मी आता पूर्ण करायचा प्रयत्न करते. अखेर माझा पहिला ब्लॉग येतोय. तर चला मी थोडं माझ्याबद्दल माहिती सांगते. माझे माहेर नाशिक आणि सासर रत्नागिरी तालुक्यामध्ये दापोली, पण आम्ही मुंबईमध्येच राहतो. आम्ही गावी वर्षातून 1 या 2 वेळेस आम्ही गावी जातो. तर नाशिकची लेक असल्यामुळे थोडा नाशिकचा ठसका तर असणारच, आणि कोकणाची सून झाल्यामुळे कोकणाचा गोडवा तर असणारच. तर चॅनल ओपन करायचं कारण असं की ह्या चॅनलद्वारे मी तुम्हाला रोज माझ्या जीवनामधल्या प्रवास प्रसंग, रोज नवीन नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द, काहीतरी नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे. अर्थात आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या आपल्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की ब्लॉग का सुरू केलाय. मला नेहमी असं वाटायचं की आपल्या साध्या सोप्या आयुष्यामध्ये कितीतरी आपण क्षण जगतो, काही वाईट जगतो, काही चांगले जगतो. आपल्या लाईफमध्ये कधी चांगले क्षण येतात, कधी वाईट क्षण येतात. तर आपण ते कुठेतरी कैद करावं, कुठेतरी ते आपल्या स्मरणात राहावं. त्यामुळे आपण ते क्षण जपून ठेवावं अशी माझी इच्छा आहे. येणाऱ्या काळात या चॅनेलवर तुम्हाला माझ्या डेलीचे लाईफस्टाईल, काही नवीन नवीन रेसिपीज, आपल्या कोकणातील आणि नाशिकच्या गमती जमती तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. तर आणि बरेच काही तुम्हाला बघायला आवडेल अशी मी आशा करते. त्यामुळे माझा हा पहिला छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर सांभाळून घ्या, कारण की कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं हे अगोदर कधी केलं नाही, पण आता छोटासा प्रयत्न मी करते स्वतःला ग्रो करण्यामध्ये. आजकालचं जग हे इंटरनेट, व्हिडिओ आपण बघतो इंस्टावर, यूट्यूबवर आपण नवीन नवीन व्हिडिओ वगैरे येतात. तर मी असा विचार केला की आपण पण एक छोटासा प्रयत्न करून बघूया. पुढे काय आपल्याला त्याची आयडिया नाही, पण एक आपला एक जग, आपला एक हे आपण आपल्या आठवणीमध्ये ठेवावं असं माझं वैयक्तिक मत. त्याच्यामुळे मी चॅनल ओपन करत आहे आणि नवीन नवीन गोष्टी ह्या तुमच्यासमोर याव्या या हेतूने मी चॅनल ओपन करत आहे. तर जर तुम्हाला माझा हा छोटासा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या घरच्यांची पण काळजी घ्या. धन्यवाद.